नमस्कार, स्वागत आहे तुमचं सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल मध्ये। आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आलेलो आहोत खास तुमच्यासाठी। आज आपण बनवणार आहोत रमजान इफ्तार स्पेशल चायनीज पॉकेट समोसे। हे समोसे बनवायला खूप सोपे आहे आणि खायला खूप टेस्टी पण लागतात आणि कुरकुरीत तयार होतात। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा। चला तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया। चायनीज पॉकेट समोसे बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे 250 ग्रॅम मैदा घेतलेला आहे। हा मैदा मी चाळणीच्या सहाय्याने छान चाळून घेतला। त्यानंतर 300 ग्रॅम खिमा घेतलेला आहे चिकनचा, 1 चम्मच टोमॅटो केचप, अर्धा चम्मच ब्लॅक पेपर पावडर, 4 हिरव्या मिरच्या चॉप करून घेतलेल्या आहे, अर्धा चम्मच चिली फ्लेक्स, अर्धा चम्मच ऑर्गॅनो, 1 चम्मच सुहाना चिकन मसाला, 1 चम्मच डार्क सोया सॉस, 2 चम्मच रेड चिली सॉस, 1 चम्मच शेजवान चटणी, 1 मोठा कांदा चॉप करून घेतला, चवीनुसार मीठ, 1 चम्मच व्हाईट विनेगर, 1 वाटी शिमला मिरची, 1 वाटी पत्ता गोबी, अर्धी वाटी गाजर, 4 चम्मच मैदा, 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या चॉप करून घेतल्या, अर्धा इंच अद्रकीचा तुकडा चॉप करून घेतला। प्रथम आपण मैदा भिजवून घेणार आहोत। आता इथे मैद्यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करून घेऊया। त्यानंतर लागेल त्याप्रमाणे पाणी ऍड करायचं आणि एक थोडासा घट्ट डो मळून घ्यायचा आहे आपल्याला, खूप जास्त पातळ नाही करायचा। आता आपला डो रेडी झाला। आता आपण यावर झाकण ठेवूया आणि याला 15 मिनिटं रेस्ट देणार आहे, म्हणजे आपला मैद्याचा डो छान सेट होईल। आता इथे आपण चायनीज पॉकेट समोसेची स्टफिंग रेडी करून घेणार आहोत। त्यासाठी गॅसवर कढई ठेवली, त्यामध्ये 2 चम्मच ऑइल टाकलं। खूप जास्त ऑइल टाकायची गरज नाही। आता इथे चॉप केलेलं लसूण ऍड करून घेऊया। त्यासोबतच चॉप केलेले अद्रक, त्यानंतर चॉप केलेली हिरवी मिरची। आता आपण हे अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची छान परतून घेऊया, म्हणजे त्याचा फ्लेवर ऑइल मध्ये येईल। आता या स्टेजला चिकन खिमा ऍड करून घेऊया। चवीनुसार मीठ। आता खिमा चांगला परतून घेऊया आपण। आपला खिमा चांगला मिक्स झाला। आता तुम्ही बघू शकता आपल्या चिकन किम्याला छान पाणी सुटलं। आता आपल्याला हे पाणी ड्राय करून घ्यायचं आहे। आता या स्टेजला आपण झाकण ठेवून घेऊया, म्हणजे आपला किमा चांगला कुक होईल। आता आपला किमा छान ड्राय झाला। आता या स्टेजला आपण कांदा ऍड करून घेऊया। त्यानंतर शिमला मिरची, गाजर, पत्ता कोबी। गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि हाय फ्लेमवरच या भाज्या परतून घ्यायच्या आपल्याला किम्यासोबत। आपल्याला जास्त कुक नाही होऊन द्यायच्या या भाज्या, त्याचा जो क्रंचीनेस असतो तो तसंच ठेवायचा आहे। आता इथे आपल्या भाज्या छान परतून झाल्या। 1 मिनिटापेक्षा जास्त नाही परतायचं, कारण जास्त ओव्हर कुक झाल्यावर भाज्या चांगल्या नाही लागत समोशामध्ये खाताना। आता आपण काही मसाले ऍड करून घेऊया। त्यासाठी प्रथम आपण चिली फ्लेक्स ऍड करणार आहोत, त्यानंतर ऑर्गॅनो, ब्लॅक पेपर पावडर, चिकन मसाला। आता हे सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे आहे आपल्याला। आता आपले सर्व मसाले छान मिक्स झाले। आता आपण डार्क सोया सॉस ऍड करून घेऊया।
त्यानंतर व्हाईट विनेगर, रेड चिली सॉस, टोमॅटो केचप, शेजवान चटणी। शेजवान चटणीने खूप छान टेस्ट येते, त्यामुळे नक्की ऍड करा। आता आपण हे सर्व सॉस मिक्स करून घेऊया किम्यासोबत। हे बघा किती छान कलरफुल आपली स्टफिंग रेडी झाली आणि खूप छान स्मेल येत आहे। आता आपली चायनीज पॉकेट समोसेसाठी लागणारी स्टफिंग रेडी आहे। आता आपण गॅसची फ्लेम ऑफ करून घेऊया आणि ही स्टफिंग थंड झाल्यावर आपल्याला यूज करायचं आहे। आता आपला डो सेट झाला। आता आपण जे छोटे छोटे बॉल्स तयार करून घेऊया। हे बघा लिंबाच्या आकाराचे मी छोटे छोटे बॉल्स तयार करत आहे। हे बघा अशा प्रकारे छोटे छोटे बॉल्स तयार करायचे। आता इथे मी एक छोटासा बॉल घेतला। आता आपण याची एक छोटी पुरी लाटून घेऊया। अधूनमधून मैदा लावून घ्यायचा। हे बघा एवढ्या आकाराची पुरी लाटून घेतली मी। आता आपल्याला दुसरी सेम पुरी एवढ्याच आकाराची लाटून घ्यायची आहे। आता इथे सेम साईजच्या मी 2 पुऱ्या लाटून घेतल्या। हे बघा आता आपण एका पुरीला ऑइल लावून घेऊया। आता इथे व्यवस्थित ऑइल लावलं। आता यावर थोडासा सुक्का मैदा डस्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर ही दुसरी पुरी यावर सेट करायची। आता इथे थोडासा मैदा डस्ट करायचा पोळपाटावर आणि एक मोठी पोळी लाटून घ्यायची। आता इथे अशा प्रकारे एक मोठी पोळी लाटून घेतली। आता पोळी भाजण्यासाठी मी गॅसवर तवा ठेवला। आता आपण ही पोळी यामध्ये टाकून घेऊया। आपल्याला ही पोळी खूप जास्त भाजून नाही घ्यायची, लगेच पलटी मारून घेऊया। हे बघा अशा प्रकारे एवढीच भाजवायची आहे। आता तुम्ही बघू शकता आपल्या 2 शीट्स तयार झाल्या। हे बघा अशा प्रकारे। आता राहिलेले शीट्स याच पद्धतीने मी तयार करून घेणार आहे। आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सर्व शीट्स लाटून घेतल्या। हे बघा किती पातळ आणि ट्रान्सपरंट शीट्स तयार झाल्या आपल्या। आता आपण याची कटिंग करून घेऊया। कटिंग करताना मी चौकोनी शेप मध्ये कट करणार आहे, कारण आपण इथे पॉकेट समोसे करणार आहोत ना। हे बघा अशा प्रकारे मी चौकोनी शेप मध्ये कट करून घेतलं। याची जी हे साइड्स आहे ना या फेकायच्या नाही, तुम्ही तळून खाऊ शकता, खूप छान लागतात। आता आपल्याला याचे 2 भाग करून घ्यायचे आहे। आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्या सर्व शीट्स तयार झाल्या। हे बघा एकाच वेळेत किती शीट्स तयार झालेले आहे। आता इथे या बाउल मध्ये असलेल्या मैद्याची आपल्याला एक घट्ट स्लरी तयार करून घ्यायची आहे। त्यामुळे लागेल त्याप्रमाणे पाणी ऍड करायचं, खूप जास्त पातळ नाही करायचं।
आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी मैद्याची स्लरी तयार करून घेतलेली आहे। आता इथे मी 2 शीट्स घेतलेले आहे। आता आपल्याला पॉकेट समोसे बनवायला सुरुवात करायची आहे। हा जो भाजलेला पोर्शन आहे तो बाहेरच्या साईडने करायचा। आता आपण एका शीट्सवर मैद्याचं मिश्रण लावून घेऊया। आता आपल्याला यावर दुसरी शीट्स ऍडजस्ट करून घ्यायची आहे अशा प्रकारे। आता यामध्ये तयार झालेली स्टफिंग भरून घ्यायची। इथे स्टफिंग पूर्णपणे थंड केलेली आहे मी, त्यानंतरच आपण समोसे बनवतोय त्याचे। आता इथे मी सर्व स्टफिंग भरून घेतली। आता आपल्याला या साइड फोल्ड करून घ्यायचे आहे अशा प्रकारे, आणि फोल्ड केल्यानंतर वरच्या साइडला मैद्याचं मिश्रण लावून घ्यायचं। मिश्रण व्यवस्थित लावायचं म्हणजे आपले तळताना समोसे ओपन होत नाही। आता यावर हा दुसरा भाग ऍडजस्ट करून घ्यायचा। आता या साइडला आपल्याला मिश्रण लावून घ्यायचं आहे मैद्याचं, आणि वरच्या साइडला पण। आता ही साइड पुन्हा फोल्ड करून घ्यायची। त्यानंतर राहिलेली दुसरी साइड। सेम प्रोसेस सेम टाइपने फोल्ड करून घ्यायची अशा प्रकारे। आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला एक पॉकेट समोसा तयार झालेला आहे। हे बघा, राहिलेले सर्व याच पद्धतीने मी तयार करून घेणार आहे। आता इथे अशा प्रकारे मी 4 समोसे करून घेतलेले आहे। आता आपण हे समोसे तळून घेणार आहोत। इकडे आपलं ऑइल पण छान गरम झालं। आता या ऑइल मध्ये आपल्याला हे समोसे सोडून घ्यायचे आहे, आणि छान गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहे। आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे छान गोल्डन कलर येईपर्यंत मी समोसे तळून घेतलेले आहे। आता आपण हे पॉकेट समोसे काढून घेऊया ऑइल मधून बाहेर। हे बघा किती छान आपले चायनीज पॉकेट समोसे तयार झालेले आहे। कलर बघू शकता किती छान कलर आलेला आहे, आणि अशा प्रकारे राहिलेले सर्व समोसे मी तयार करून घेणार आहे। मस्तपैकी रमजान इफ्तार स्पेशल चायनीज पॉकेट समोसे तयार झाले आहे। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा, आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमान कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। ऑलरेडी सबस्क्रायबर असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, आणि बेल आयकॉन म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन मिळतील।